राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हे एक पवित्र बंधन मानले जाते, परंतु लग्नाच्या वेळी बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा बालविवाह ठरतो। देशात वधूचे वय 18 आणि वराचे वय 21 पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो। परंतु अकोला तालुक्यात या उलट स्थिती असून तालुक्यातील देवठाण व पिंपळगाव खांड येथे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बालविवाह प्रकरणी अकोला पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे बालविवाहाचे गुन्हे दाखल झाले आहेत। या दरम्यान गत वर्षात एकही बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आलेले नाही अथवा कुठेही कारवाई करताना हा विभाग दिसून आलेला नाही। मुळात संबंधित विभाग कार्यरत आहे का असा सवाल तालुक्यातील जनतेला पडला आहे। तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे कातरमाळ येथे अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी पिंपळगाव खांड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विनायक कर्डक यांनी फिर्याद दिली। त्यानंतर गुन्हा दाखल झाला। तर या घटनेत जुन्नर परिसरातील अल्पवयीन मुलगी ही 15 वर्ष 8 महिने वयाची असून मुलगा हा 17 वर्ष 10 महिने वयाचा असून तो पिंपळगाव खांड परिसरातील आहे। तसेच दुसऱ्या घटनेत अकोला तालुक्यातील देवठाण परिसरातील 17 वर्ष 2 महिने वयाची अल्पवयीन मुलगी हिचा तालुक्यातील कळस खुर्द येथील अल्पवयीन मुलाबरोबर बालविवाह झाल्याची तक्रार SC भनगडे यांनी दिली आहे। यावरून अकोला पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास अकोला पोलीस करत आहे। या दरम्यान बालविवाह रोखण्याची जबाबदारी असलेल्या बाल विकास विभागाचे अधिकारी म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती झाली आहे। बालविवाह या विषयाचा त्यांना विसर पडल्याचे चित्र दिसून आलंय। गत वर्षभरात एकही कारवाई झालेली नसल्याने संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात बालविवाहाच्या घटना यंदाही मोठ्या प्रमाणात घडल्या। स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण राबवण्याची आवश्यकता होती, परंतु जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने बालविवाहाची समस्या कायम आहे। गावागावातील बाल संरक्षण समिती काय करते हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यावर शासकीय कर्मचारी सजेवर हजर नसतात। गावचे सरपंच, पोलीस पाटील हे पद फक्त भूषवण्यासाठी राहिले आहे की काय असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत। कोणत्याही गावात बालविवाह झाल्यास त्या जबाबदार हे सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका जबाबदार असून भविष्यात त्यांनी देखील बालविवाह कायद्याचे पालन करून बालविवाह रोखण्याचे काम करावे, अन्यथा त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह सुज्ञ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।